गुड मॉर्निंग. तर बघू आज आपला दिवस कसा जाते. तर येऊ नाही. येऊ नाही. नाही शूज नाही घालत मी. शूज ओले आहे. ब्रश कर ब्रश. छान छान घाल छान छान. तर आता वाजले 8:30 आणि माझी 9ची ट्युशन आहे. तर मी ट्युशनसाठीच जाते आणि डुगू पण सोबत येत आहे तिथपर्यंत ॲटोपर्यंत. तर त्याच्यानंतर आमची ग्राफिकची जर ग्राफिकची नाही झाली तर आम्ही फ्रेंड्स कुठेतरी फिरायला जाणार आहे आज. ते तुम्ही बघितली आहे ती जागा. आम्ही तिथेच जाणार आहे परत फिरायला. तर बघू की जर ट्युशन होईल तर नाही जाऊ, नाही झाली तर मग जाऊ, कारण टाईम राहील तेव्हा म्हणून. येऊ नाही. आता आमची मॅथची ट्युशन झाली आणि माझी ग्राफिकची नाही, म्हणून आम्ही तिघी आलो आहे फिरायला. तर बघू आम्ही ते काय काय करत होतो, किती एन्जॉय करतो. तर आणि आम्ही परत अंबादेवीत आलो आहे आणि मी तिथलं काही शूट नाही करणार आहे कारण तिथे रेकॉर्डिंग अलाव नाही आहे म्हणून. तर मी बस असंच दाखवेल बाहेरचं, मंदिरामधलं रेकॉर्ड नाही करणार आहे. तर बघा आता आमच्या पाया वगैरे लागून झालेला आहे आणि इथे आम्ही 2-3 फोटो पण काढले आणि आम्ही कमिटींचे काढून दिले आणि आता आम्ही बस शॉपिंग करणार आहे. इथे देवी बसली होती, आम्ही तिथे पण फिरलो आणि हे बघा मी इथे पास लागत होती. इथे शॉपिंगच्या दुकानात घुसल्यावर काही घेत पण नाही पण तरी घुसत आहे. आणि आपण आज विदर्भाची राणी पण बघू. त्या दिवशी पाऊस आल्यामुळे आपण बघू नाही शकलो. तर आज मी तुम्हाला विदर्भाची राणी पण बघा हे आहे विदर्भाच्या राणीचा पेंडॉल. तर माझं तर फर्स्ट टाईम आहे, मी याच्या आधी नाही बघितली होती कारण मी तिकडे गावाला राहायची आधी, आता फक्त एज्युकेशनसाठी आले. तर इथे बघा आम्ही ते शूज काढून घेते आणि त्याच्यानंतर बघू. आणि देवीचे हात आणि पाय दुरूनच दिसणं स्टार्ट झाले होते. तर इथे हे बघा किती मोठी देवी आहे आणि ते गर्दी पण आहे थोडीशी. आता आपण फक्त शॉपिंग करू. तर हे बघू काय घेतलं. काय घेतलं? आम्ही ना नाश्ता नाही केला होता, आम्हाला शॉपिंग करता करताच भूक लागली म्हणून आम्ही इथे लस्सी घेतली आणि इथे आमचे फोटोज बघून घ्याल. आणि त्याच्यानंतर ना आम्ही डायरेक्ट घरी आलो. मी काही शूट नाही केलं कारण अचानक पाऊस सुरू झाला होता आणि जिथे आम्ही शॉपिंग करत होतो बस तितक्या एरियात पाऊस पडला आणि इकडे काहीच पाऊस नाही. तर आता बघू हे काय करत आहे. तर आताच पाठवला कुठं साठीचं सांगा. डुगू झोप. तर आम्ही काहीच नाही घेतलं. मी बस एक इयरिंग्स आणि डुगूसाठी क्लचर घेतला आणि आता आपण भेटू सायंकाळी. आता 6 वाजले, अर्धा तास झाला मी अभ्यासाला बसले. मी 5:30ला बसली होती पण माझ्या लक्षातच नाही की शूट करायचं आहे. तर मी हे रीडिंग करून हायलाईट्स करून टाकलं कारण आता आमची PA टेस्ट येत आहे आणि ती शायद 1 तारखेपासून आहे. बट आता जर दसऱ्याच्यामुळे कॅन्सल झालं ती 8ला राहीन. पण मी प्रिपेरेशन करून बसते आणि मी रायटिंग वर्क काहीच नाही करता. आता बस रीडिंग आणि रिसायटिंग आणि याच्यानंतर माझं 2nd युनिट पॅराग्राफ पण म्हणजे रीड करायचं आहे. आता आपण ना डायरेक्ट भेटू जेव्हा आरती होईल तेव्हा. आता मी अभ्यास करते.
आता 8 वाजले. डुगू जेवायला गेली. तिला आमंत्रण होतं आज 9 कन्याचं. आता माझा थोडंसंच अभ्यास राहिला आहे, म्हणजे एक्झामची प्रिपरेशन करत आहे. आता आमची आरती झाली आहे आणि मावशीचा स्वयंपाक पण झाला आहे. तर आता डुगू आल्यानंतर आम्ही जेवण करू. तर आजसाठी बस इतकंच. भेटू आपण उद्या. गुड नाईट.